राम. हे बघा, आता जसं आपण चालू केलं तसा हा एंड दाखवतोय. एंड म्हणजे काय, आता आपला प्रोग्राम पूर्ण झालेला आहे, आपल्याला कपडे काढायचे, त्यावेळेस असं एंड दाखवणार. एंड आल्यानंतर फक्त हे डोअर ओपन करायचं. ओके, आतमधले कपडे काढायचे आणि बाहेर सुकवण्यासाठी टाकून द्यायचे एंड आल्यानंतर. ओके, आता डेली काय करायचं, बंद झालं की समजते. हो, एंड आला की असं दाखवतो, म्हणजे प्रोग्राम पूर्ण झालेला आहे तुमचा. आता डेली काय करायचं आहे, डेली फक्त तुम्हाला 2च बटनांची गरज आहे. पहिलं बटन आहे तुमचं पॉवर ऑफ आणि पॉवर ऑनचं. या बटनाने आपल्या मशीनमध्ये करंट येतो आणि बंद होतो. बरोबर, झालं बंद. हे झालं तुमचं करंटचं बटन. हे पॉवर ऑन झाल्यानंतर तुम्हाला डोअर ओपन करायचं आहे, आतमध्ये कपडे लोडिंग करायचे. कपडे आतमध्ये टाकले की तुम्हाला फक्त इथे जर का पावडर असेल तर डायरेक्टली कपड्यांवरती आणि लिक्विड असेल ते इथे. लिक्विड डायरेक्टली टाकायचं, डायरेक्ट नाही, इथे. हा लिक्विड ट्रे तुमचा, डिटर्जंट बॉक्स म्हणतो त्याला. लिक्विड इथे, पावडर असली तर डायरेक्टली कपड्यांवरती टाकायची, इथे थांबणार नाही म्हणजे ती. बरोबर. आणि हा तुमचा डेटॉल कम्फर्ट सेंटचा चेंबर आहे, जे आपण सेंट वगैरे ऍड करतो ना त्याचा चेंबर. ओके, हा झाला तुमचा. लोडिंग झाली, पावडर वगैरे टाकले की याला लावून द्यायचं. याला लावल्यानंतर फक्त तुम्हाला स्टार्ट करण्याची गरज असते. ओके, कारण की का, जसं आपण पॉवर ऑन करतो तसा हा मिक्स डेलीवरती असतो. मिक्स डेलीमध्ये AI टेक्नॉलॉजी वापरते मशीन. आणि जे आता हे जसं आता मी स्टार्ट केलं की जसं घर आवाज जो झाला त्याने कपडे सेन्स करते मशीन. कपडे किती आहे, त्याला किती धुवायचं, किती वेळ त्याला सुकवायचं, किती वेळ खंगाळायचं, किती वेळ भिजून ठेवायचं, सगळं तो ठरवतो. ओके, त्याला म्हणतात AI. आता पहिलाच मोड जो दिलेला आहे मिक्स डेली, तर यामध्ये तुमचे लागणार 30 ते 35 कपडे सांगितलेले, पण यात टाकायचे तुम्ही 4 ते 5 व्यक्तींचे कपडे, म्हणजे 16 ते 20 कपड्यापर्यंत तुम्ही लोडिंग करू शकता तुम्ही. म्हणजे 4 ते 5 व्यक्तींचे कपडे धुण्यासाठी तुमचा मिक्स डेली आहे. 16 ते 20. ओके, त्यानंतर आता आपल्याला निवडायचं समजा कॉटन, म्हणजे प्रोग्राम चेंज करायचं. तर हे प्रोग्रामरचं बटन आहे, दिलेलं आहे प्रोग्रामर, याला टच करायचं. आता हा लाईट आला खाली. आता यात पण AI टेक्नॉलॉजी दाखवतोय. कॉटन म्हणजे तुमचा हेवी वॉश, यामध्ये जड कपडे धुण्यासाठी, जसं की सोलापुरी चादर, बेडशीट, ब्लँकेट धुण्यासाठी तुमचा कॉटन नॉर्मल. ओके, जड कपडे धुण्यासाठी कॉटन. यात पण AI टेक्नॉलॉजी करणार, म्हणजे कपडे जसे असणार तितकं पाणी घेणार, त्याला धुणे किती वेळ लागणार आहे सगळं तो ठरवणार. तुम्हाला काहीच करण्याची गरज पडणार नाही. हा झाला तुमचा कॉटन. त्यानंतर एक्सप्रेस 13, हा 30 मिनिटात कपडे धुवून देणार, पण कमी घाण आणि कमी असलेले कपडे, जसं की तुम्ही लग्नात गेलेले, जे नवीन कपडे घातले गेलेले, त्यामध्ये फक्त घामाचा वास येतो, कमी मळले गेले, त्या कपड्यांसाठी बनलेला मोड आहे तुमचा एक्सप्रेस वॉश. कमी घाण आणि कमी असलेल्या कपड्यांसाठी. हा डेलीचा वॉश नाहीये, नाही तर डेली जर का त्याला लावतात आहे तर तुमचे कपडे निघणार नाही, कारण की 30 मिनिटात आपण हाताने कपडे धुत नाही, ते तर वॉशिंग मशीन आहे त्यासाठी. कमी घाण कमी असलेल्या कपड्यांसाठी तुमचा हा मोड. जर का घरात जर का 3च व्यक्ती असले तुम्ही हा मोड वापरू शकतात. त्यानंतर येतो सिंथेटिक. सिंथेटिक म्हणजे तुमचे पॉलिस्टरचे आणि सिंथेटिकचे कपडे. ओके, जसं की तुमच्या साड्या, स्पेशली जर का साड्या धुवायच्या झाल्या तर 12 ते 15 साड्या तुम्ही सिंथेटिकमध्ये धुवू शकतात. त्यानंतर येतो डेलिकेट्स, म्हणजे नाजूक कपडे, टिकल्या लागलेल्या साड्या, मणी लागलेल्या साड्या, काय एम्ब्रॉयडरी केलेले कपडे. काच कुंदन काम केलेले कपडे तुम्हाला तो 18-20 मिनिटात धुवून देणार आहे. फक्त एवढंच आहे की तो यात प्रोग्राममध्ये तुम्हाला सुकवून देणार नाही, ते कपडे तुम्हाला बाहेर सुकवावं लागते. ओके, जसे मशीनने कपडे दिले तसे तसे काढायचे आणि बाहेर सुकवण्यासाठी टाकून द्यायचे. त्यानंतर येतो साडी. आता साड्या धुवायचे असले तर साडीचाही मोड दिलेला आहे. यात सिंथेटिकमध्ये साड्या पण धुवू शकतात, सिंथेटिक आणि पॉलिस्टरच्या कपड्यांसाठी, आणि स्पेशली जर का साड्या धुवायच्या असल्या तर साडी दिलेली आहे. ओके, त्यानंतर येतो बल्की. बल्की म्हणजे बेडशीट आणि टॉवेलसाठी बनलेला मोड आहे. आणि यात दिलेले बघा तुम्हाला ब्लँकेट आणि कर्टन्स, पण ब्लँकेट कोणते, जे मऊ असतात ते, म्हणजे पातळवाले. ओके, जाडवाले चालणार नाही. जाड जर का धुवायचे झाले तर कॉटनला लावून बघायचे, मशीन जर का व्हायब्रेशन करत असेल तर लावायचे नाहीये. बल्कीमध्ये तुमचे बेडशीट आणि टॉवेल धुतले जातील, त्यासाठी बनलेला मोड आहे. कारण की आपण बेडशीट आणि टॉवेल काय धुतो आठवड्यानंतर, पण तुम्ही काय करतात रेग्युलरच्याच कपड्यांमध्ये त्याला टाकतात आणि स्टार्ट करून देतात, पण त्याचा मड त्याला लागतो. तर त्यासाठी हा स्पेशल मोड काढून दिलेला आहे तुम्हाला बल्की. हा 2 किलोचा आहे. तुमचे 3-4 बेडशीट आणि 3-4 टॉवेल धुण्यासाठी बनलेला मोड आहे. ओके, त्यानंतर आता ब्लँकेट आणि कर्टन्स. कर्टन्स म्हणजे विदाउट रिंगवाले. जर का ते हुकवाले असले तरच तुम्ही हा कर्टन्स निवडू शकतात. आणि यात जर का तुम्ही रिंगवाले टाकून दिले तर रिंग एक साईडला आणि कपडा म्हणजे पडदे एका साईडला सापडेल. त्यासाठी हा डेलिकेट्स वापरायचा जर का रिंगवाले पडदे धुवायचे असतील तर. त्यानंतर येतो बेबीवेअर. बेबीवेअर म्हणजे लहान मुलांचे कपडे, जे पण 1.5 वर्षाखाली असणार मुलं, त्यांचे कपडे धुण्यासाठी बनलेलं आहे. त्यानंतर युनिफॉर्म,
जे शाळेचे. लहान मुलांचे शाळेचे किंवा मग हॉस्पिटलचे असतात ते युनिफॉर्मसाठी. आणि त्यानंतर दिलेले तुम्हाला रिन्स प्लस स्पिन म्हणजे खंगाळणे आणि सुकवणे. रिन्सचा अर्थ होतो खंगाळणे, स्पिनचा अर्थ होतो सुकवणे. जर काय तुम्ही हाताने कपडे धुवून टाकलेले आणि तुम्हाला असं वाटतंय की याला स्वच्छ पाण्यात खंगाळायचं आणि सुकवायचं तर त्यावेळेस हा मोड वापरला जातो. यात पण तो कपडे AI करणार म्हणजे जसे तुमचे कपडे असणार त्यानुसार पाणी घेणार, खंगाळणार आणि सुकवून देणार लास्टला. ओके. आणि फक्त सुकवायचं झालं तर त्यावेळेस काय करायचं, पॉवर ऑन करायचं मशीनला आणि हे स्पिन नावाचं बटन दिलेलं इथे याला प्रेस करायचं. इथे 4 दाखवतो. नंतर 12 मिनिट होऊन जाणार. 12 मिनिटात जर का आपण कपडे टाकले आणि स्टार्ट केले तर 12 मिनिटात तुम्हाला ते कपडे सुकून देणार. आता हाताने जर धुतले आणि तर हा सुकवायचं बटन असेल, दाबायचा, त्यानंतर स्पिन दाबायचं आणि स्टार्ट करायचं. आधी हा बटन दाबायचा. बरोबर. हा आणि मग स्पिनचा. हो. त्यानंतर स्टार्ट. तिघी बटन दाबायचे मग ते होतील स्पिन. बरोबर. कोरडे होती नाही. हो. करडे करण्यासाठी फक्त. कोरडे. हे झाले तुमचे प्रोग्रामर. हा आणि नंतर हा बरोबर त्यासाठी. तिघ. हो.